घरातला पसारा तर आवरला सगळा. स्वयंपाक भाजी एकदम ओके. आता वाजले 10 आणि आता किती वाळकोडे स्वेटर घालून ठेवू मी आणि काढून टाकला. आता स्वेटर दाखवतो तुम्हाला बाहेरचं वातावरण. आणि आमच्या बायाला चारा कोणच नाही टाकला. एवढे 10 10:30 वाजू राहिले तरी वातावरण पाहून तप्याचं नाव नाही. आणि आईनं घेतला अंगावर. सकाळीच दवाखान्यातून आली ते मी स्वयंपाकाच्या गडबडीतच होती. आई बाहेर घरात झोप ना. घरात गडके येतात. 3 दिवस झाले गोडंबी खाऊ राहिली तू. राहिली किती सर्दी खरी बरी. गोडंबीनं म्हणते सर्दी बसते. 3 दिवस झाले खाऊ राहिली पण अजून सर्दीला काही आराम नाही. तिच्या खोकला बसते म्हणतात. धरली एवढीच राहिली आता. भांडायचा सगळा पसारा आणून ठेवला बाहेर. आणि आता बकऱ्या निघाले. टाईम आहे का आहे हे काही मला माहीत नाही सध्याच. घेतो घासून भांडे. समजतेच वातावरण काय आहे तर बकऱ्याचं. भांडे घासणं झाले आता कॅन्सल. कारण की आमची ही बाई बकरी जास्त भरेल आहे. आज ती धुवा लागते. पण आईची तब्येत बरोबर नाही. पण आता तिला पकडीन कोण. विषय प्रश्न हा आहे. पाणी गरम आहे मस्त. तर घेतो आता तिला कसंही धुवून. दादा हात घरी धुयाला लागलं की बरोबर पकडतात दादा. घेतो पाणी करून. नाही तर लई कडक होणार आहे ते मग आणखी. कालही घेतलं नाही तिले. तेल लावलं. तिचं असं आहे एक दिवस झरते आणि एक दिवस नाही झरत. म्हणून काही समजून नाही राहिलं का आहे तर मग घेतो बकरी धुवून पहिले. आता भांडे होती ना आरामशी. बघले सगळे कामं. बकऱ्याची झाडझूड राहिली आता फक्त. भांडे बिंडे घेतले घासून गडबडीतच. आणि आज तर चुलीत एकदम धुप्पटच आहे. धुप्पट नाही तर रोज मस्त झाडझूड करायला लोक पाणी तापत असते. आज तर बंदी चूलच इजून टाकली. कारण थंडीच तेवढे 11 11:30 वाजले. वातावरण पहा अजून असं कडक ऊन याच्या नावानं हे आहे. कडक ऊन नाही जरा कमीच ऊन आहे ना. असं कवडं आहे. गमल्यासारखं नाही होऊ राहिलं. आणि तब्येत खराब असल्यावर मग तर आई आमच्या अंगाचं काढतच नाही. आज तर कानालाही बांधून घेतलं मस्त. खाल्लं पिल्लं का नाही काही. आ मग गोळ्या तशाच घेतल्या का. हा उसळ खाल्ली ना. ते दमदार राहते. चूल पेटवतो बाई. वांग द्यायला पाणी गरम करतो. मी घरात असताना झाडून कोण काढलं काय माहीत. हे झाडून काढणं. लेंड्या ठेवल्या लावून 30. हे काही फळ्यानं झाडून काढेल नाही आहे. फक्त झाडण्यानं वर झाडेल. ते मी झाडून घेतो आता. आणि करून घेतो आंघोळ मस्त. आणि भूक. आंघोळ झाली की तर लागते सर्वात पहिले भूक. आता आपलं किती असलं तरी बसाच लागते. दुसरा करते. हिनी येऊन बसत नाही. तुले कधी समजणार आहे ग बाई. चारा घेतो पहिले बैलायले टाकून. आणि कुटा टाकायचं असलं की 1-2 टोपलं टाकलं की दिवसभर खाते. आणि या चाऱ्याचा भरला राहते. टाका लागते. झाला की टाका. दिवसभर चक्रास मारा लागतात. नीरा 2 दिवस झाले हिरवाच चारा आहे याले. हे बाबा खायचंय मी. चारा शिंगाईवर घेतला. म्हणजे आखरी भेटू राहिला त्याला हिरवा चारा खायले बैलाले. आणि आज तर दारीच जाव केला होता. आज तर दारचा राखोडाच भरा लागते फक्त. गेला नाही का तू. एवढा राखोडा भरून झाडून काढून घेतो. मग संध्याकाळी झाडाचं काम. संध्याकाळ लोक पायाचं काम नाही आहे. या दुपारचं जेवण करायला मटण ठेवलं मस्त गरम करायला. आता काल तर मी उकडच खाल्लं फक्त. आज मस्त तिखट बनवलं. आणि मटणासोबत खायला मेथीची भाजी मस्त हिरवी ताजी.
मळ्यातली विकत येते ते. आणि निंबू मटण हाय, पण निंबू कांद्याचं तर मी आता कान पिवला नाव नाही घेणार, कारण की त्या दिवशी थोडंच निंबू कांदा खाल्ला तर अजून मग खोकला बसून नाही राहिला. सर्दी तर बरं गेली आता, पण विषय हाय खोकल्याचा. तर फक्त मेथीची भाजीच खाणार आहो आज मी. आणि आज आला होता आमच्या गावात हरभरा मस्त हिरवा, पण हिरवा तर काही दिसून नाही राहिला. हा अजून वावरात हरभरा नाही आला, पण हरभरा पायला की खा वाटते. त्यासाठी आज दारावरच घेतला मस्त हरभरा. हिरवागार हिरवा तर काही नाही, पण आम्ही काही घेत नसतो. वावरात आलं की ह्या गयाठाच पडते हरभऱ्याचा घरादारात. पण खा वाटते कधी कधी, कधी कधी नाही, नवीन नवीन खा वाटते. मग जुना झाल्यावर तर मग घरातच आपल्या येऊन पडते, काही वाण नाही हरभरा. चला तर मग भाजी झाली गरम, मी घेतो आता जेवण करून मस्त दुपारचं.